कोण आहे तुम्ही? काय काम असतं म्हटलं? मी नागू अण्णा कुलकर्णी, असं मोरगावचा. हा. स्वामी इथेच आहेत ना? स्वामी इथंच असतं किंवा पण येळ लागल दर्शनाला. मी फार लांबून आलोय हो. अहो सगळे असेच म्हणतात, लांबून आलं लांबून आलं. दक्षिणा थोडी दिली तर दर्शन लवकर घडल. स्वामी या नागू अण्णा काय म्हणता बघा की हो. अहो ही नसती लचांड आमच्याकडे का पाठवता? जरा निवांत बसायचं म्हटलं की ह्या नसत्या उपाधी आमच्या मागे लावता तुम्ही. मी मोरगावचा वकील आहे. अचानक 40व्या वर्षी माझे डोळे गेले. त्यापुढं पूर्ण अंधत्व आले. त्यानंतर मी तुळजापूरच्या देवीची अनुष्ठानी केली. देवीने दृष्टांत दिला आणि त्याने इकडे पाठवलं. यहाँ क्यों आया? पंढरपूर जाओ. देवीने इथं पाठवलं, हे पंढरपूरला पाठवतायत. काम होणार नसेल तर एवढी यातायात तरी कशाला? जाऊ दे, पंढरपूरला जाऊन एक प्रयत्न करून बघावा. नमस्कार स्वामी. काय रे बरव्या, अशी कामं करतोस काय? स्वामी महाराज बरोबर ओळखलं. आजपर्यंत सुंदराबाईंबद्दल वरपर्यंत पुष्कळ तक्रारी दिल्या, पण त्या राणीसाहेबांच्या मर्जीतल्या, त्यामुळे त्यांना हात लावण्याची कोणाचीच प्राज्ञा नव्हती. पण आता खुद्द वर्ण हुकूम आलेला आहे, त्यामुळे त्यांना हटवावंच लागणार. आता तुम्ही संमती दिली, त्यामुळे आमचं ओझं थोडं हलकं झालं. काय नाही स्वामी, स्वामी मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही किंवा स्वामी मी तुमच्या पायावर डोकं आपटून जीव देईन किंवा मी तुम्हाला सोडून जाणार नाही स्वामी. आजपर्यंत तुम्हाला मातोश्री प्रमाणे मानलं, पण आता सरकारचा हुकूम आहे, त्याला उपाय नाही. शिवशिवा स्वामी, स्वामी हे काय म्हणतोय बघा किंवा. स्वामी महाराज, आजपासून तुमच्या सेवेकरता सरकारतर्फे एक नवीन पंचमंडळ नेमण्यात आलेलं आहे आणि त्याच्या प्रमुखपदी बाळप्पा महाराजांची नेमणूक करण्यात आलेली आहे. अरे पाहता काय, बाईंना धरून बाहेर हाकलून द्या, त्यांनी जन्मलेली मालमत्ता जप्त करा. चला चला लवकर, धरून हाकलून द्या तिला. चला लवकर. या डोळ्यांपायी फार पायपीट करावी लागली. मोरगाव ते तुळजापूर, तुळजापूर ते अक्कलकोट आणि आता पंढरपूर. अहो एवढे कशाला फिरलात? देवीची अनुष्ठानं केली तुळजापूरला. देवीने दृष्टांत दिला आणि अक्कलकोटला एक स्वामी आहेत त्यांच्याकडे पाठवलं. बर, त्यांनी तडक पंढरपूरला जा म्हणून सांगितलं. हो का? पण काय हो, शारीरिक व्याधी झाल्यावरती तुम्ही दैवी शक्तींवरती विश्वास ठेवता? अहो तुमच्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसांनी असं अंधश्रद्धा बाळगू नये काय? म्हणून तर इथं आलोय. तुम्ही पंढरपूरला आला आहात हे समजल्यावर. असो, तुमच्या डोळ्यावरती शस्त्रक्रिया करावी लागेल. मग मला कधी यावं लागेल? हो आत्ताच करणार. आपले पैसे किती होतील? 50 रुपये होतील. 50? तेवढे माझ्याजवळ नाही आहेत आता. हे बघा, तुम्ही परत आल्यावरती द्या सावकाश. काय? जशी वैद्य बुवाईच्या.
जनार्दना, मला दिसायला लागलं रे, अगदी स्वच्छ. त्या वैद्याने कमाल केली हा. पण डोळ्यात खूप वेदना होत आहेत रे, खूप बोचतंय डोळ्यात. आपण त्या वैद्यभवांकडे जाऊया का परत? नको, तू घरी थांब, मी जाऊन येतो. हे पहा, इथे वैद्य विद्य कुणीही राहत नाही. अहो, असं काय करता? त्यांनी माझी प्रत्यक्ष शस्त्रक्रिया केली. 3 दिवसापूर्वी इथेच आलो होतो मी. अहो, पण गेली 15 वर्ष मी पंढरपुरात ह्या भागात राहतोय. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. बाप रे, म्हणजे मग प्रत्यक्ष स्वामींनी लीला करून माझ्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केली आणि मी आडाण्यानं त्यांच्यावर अविश्वास दाखवला. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. काय रे, डोळ्यात सुरी गेली तेव्हा खूप दुखलं काय रे? स्वामी, आपण धन्य आहात. मी मात्र आपली पात्रता ओळखू शकलो. अरे, तुझा विश्वास नाही माझ्यावर, म्हणून तुला पंढरपुरापर्यंत खेप पडली. स्वामी, डोळ्यात असह्य वेदना होत आहे. तो प्राण घेतील असं मला वाटतंय. त्यापेक्षा अंधत्व पत्कर. अरे घोड्या, डोळ्यात मूत्र घाल, बरे होतील. जशी आपली आज्ञा. आणि काय रे, आमचे 50 रुपये कोण देणार? चुकलो स्वामी, चुकलो. ए बाबा, अरे माझ्या पायाशी नको, त्या चोळपापाशी दे. मठाच्या उभारणीसाठी उपयोगाला येते. जशी आपली आज्ञा. स्वामी, मठाचं काम आता पूर्ण होत आलंय. आपण शंकरराव साहेबांचा संबंध तोडलात, त्यानंतर आपल्या आज्ञेनुसार त्यांनी गावाबाहेरच राम मंदिराजवळ मठ बांधलाय. जवळपास 30,000 रुपये खर्च आलाय स्वामी. ठीक आहे, आपण पादुकांची स्थापना करून टाकू.